यानंतरची एक महत्त्वाची बातमी, पीओपी गणेश मूर्तींवरील बंदी उठवत मुंबई हायकोर्टानं मूर्तिकारांना मोठा दिलासा दिलेला आहे। पीओपी गणेश मूर्तींना मुंबई हायकोर्टानं परवानगी दिली आहे खरी, मात्र पीओपी गणेश मूर्तींचं विसर्जन हे कृत्रिम तलावातच करावं असा निर्णय सुद्धा कोर्टानं दिला। राज्य सरकारनं समिती नेमून 3 आठवड्यात पीओपी गणेश मूर्तींच्या विसर्जनाबाबत काय उपाययोजना आखणार याबाबतची माहिती मांडण्याच्या सूचना कोर्टानं दिल्या। कोर्टाच्या या निर्णयामुळे छोट्या पीओपी गणेश मूर्ती साकारण्यास त्यासोबतच मंडळांमध्ये विराजमान करण्यास आता कोणताही अडथळा नसेल। दरम्यान पीओपी मूर्तींसंदर्भात हायकोर्टानं नेमकं काय निरीक्षण नोंदवलंय आपण त्याचा आढावा घेऊया। कोणत्याही परिस्थितीत नैसर्गिक जलसाठ्यांमध्ये पीओपी मूर्तींचं विसर्जन करण्यास परवानगी देता येणार नाही। पीओपी मूर्ती तयार करता येतील, परंतु नैसर्गिक जलसाठ्यात त्या विसर्जित करता येणार नाही। पीओपी मूर्ती केवळ कृत्रिम जलसाठ्यातच विसर्जित केल्या जाऊ शकतात। पीओपी मूर्ती विसर्जनाबाबत राज्य सरकारनं विवेकबुद्धी वापरून निर्णय घ्यावा। सुनावणी दरम्यान मोठ्या मूर्तींच्या विसर्जनाबाबत एकमेव मुद्दा समोर आला होता। मोठ्या मंडळांना दरवर्षी एकच मूर्ती वापरली जाऊ शकते का असा सवालही कोर्टानं विचारला। मंडळांनी कायमस्वरूपी त्याच मूर्तीचा जर वापर केला तर त्यात अडथळा आणणार नाही असाही मुद्दा त्यानंतर उपस्थित झाला। तर पीओपी मूर्तींसंदर्भात हायकोर्टानं नेमकं काय म्हटलंय ते आपण पाहिलं। मात्र आज पीओपी मूर्तिकारांनी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारांची भेट घेतली। आशिष शेलारांनी यावेळेला मूर्तिकारांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचं सरकारकडनं त्यांना आश्वस्त केलं। शेलारांनी त्यानंतर काय प्रतिक्रिया दिली आपण ते देखील पाहूया। पीओपीच्या मूर्त्या बनवण्यावर बंदी आता नाही। पीओपीच्या मूर्त्या डिस्प्ले करण्यावर बंदी आता नाही। पीओपीच्या गणेश मूर्त्या विकण्यावर आता बंदी नाही। पीओपीच्या गणेश मूर्त्या विसर्जनावर बंदी नाही, पण त्या विसर्जनाची व्यवस्था सरकारला करणं अपेक्षित आहे आणि छोट्या मूर्त्यांच्या व्यवस्था तर मुंबई आणि अन्य शहरात होतातच, त्यामुळे तोही प्रश्न आता राहणार नाही। समुद्रात विसर्जन करू शकतो असा जो एक निष्कर्ष दिला आहे तो मुद्दा घेऊन आता पुढची लढाई आम्ही लढू आणि जर त्या आयोगाच्या म्हणण्यानुसार राज्य सरकारकडे विनंती करून आवश्यकता वाटली तर सीपीसीबीकडे जाऊन, आवश्यकता असेल तर न्यायालयाकडे जाऊन मोठ्या गणेशोत्सवांचा मार्ग त्याही बाबतीत काढू आणि आज 60-70% प्रश्न या आमच्या गणेश मूर्तिकारांचा, रोजगाराचा आणि उत्सवाचा संपला याचा अतिशय आनंद मला आहे। पुणे शहरामध्ये 2015 सालापासून स्वच्छ पाण्याच्या हौदामध्ये बाप्पांचं विधिवत विसर्जन केलं जातं, जेणेकरून बाप्पांचं पावित्र्य देखील राहतं आणि जलस्रोत देखील दूषित होत नाही। ही पुण्याची परंपरा ही आता सगळीकडे महाराष्ट्रामध्ये ही जोपासताना आपल्याला बघायला मिळते आणि या संदर्भामध्ये न्यायालयाने घेतलेल्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो। उच्च न्यायालयाने जो निर्णय घेतला आहे ज्यामध्ये नैसर्गिक जलसाठ्यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारच्या पीओपी मूर्तींचं विसर्जन करता येणार नाही, हा निर्णय अतिशय स्वागतार्ह आहे आणि जय विदर्भ गणेश मंडळ चंद्रपूर याच्या कार्यकर्त्यांच्या हिशोबाने मी त्याचे स्वागत करतो। पिण्याच्या पाण्याचे पहिलेच इतके प्रॉब्लेम सुरू असताना या साठ्यांचं जपणूक करणे हे आपले परम कर्तव्य आहे। त्यामुळे या उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे मला वाटतं नागपुरातीलच नाही, विदर्भातीलच नाही तर पूर्ण महाराष्ट्रातील मंडळ स्वागत करतील असे मी आवाहन करतो आणि त्या कार्यकर्त्यांनी याचे स्वागत करावे अशी विनंती करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।